नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कमल गोपाल प्लाझा या इमारतीत 5 ते 6 घरांना बाहेरून टाळे ठोकून कुटुंबियांना घरातच कोंडल्याचा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी संबंधित कुटुंबियांनी ग्रामपंचायतीतील 3 सदस्यांविरोधात कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दिवाळी सणादरम्यान घडली। सण साजरा करत असताना काही ग्रामपंचायत सदस्यांनी अचानक येऊन इमारतीतील घरांच्या दरवाजांना बाहेरून टाळे ठोकल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। त्यानंतर घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यावर दरवाजे बंद असल्याचे दिसून आले, त्यामुळे अनेक कुटुंबे घरातच अडकली होती। दरम्यान इमारतीच्या ड्रेनेज लाईन मधून पाणी बाहेर येत असल्याने ग्रामसेवकासह उपसरपंच आणि सदस्यांनी अशी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र या कृत्यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे। पीडितांनी ग्रामविस्तार अधिकारी दिघा, उपसरपंच हरेश मुकणे आणि ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गायकवाड यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ड्रेनेज लिकेजची समस्या होती, परंतु ग्रामपंचायतीने कायदेशीर मार्गाने न जाता लोकांना घरात बंद करून कारवाई केली। कायद्याने ग्रामपंचायतीला अशा प्रकारे खासगी घरांना टाळे ठोकण्याचा अधिकार नसल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या प्रकारामुळे कासा परिसरात मोठी खळबळ माजली असून नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। पोलिसांकडून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे। मी अमित शेट्टी, कमल गोपाल प्लाझा कासा येथे माझा एक गाळा आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये 9 फ्लॅट वरती आहेत। तर एक अशी घटना घडली दिवाळीच्या दिवशी की कासा ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरेश मुकणे, त्यांच्यासोबत सदस्य गायकवाड म्हणून आहेत आणि सरपंच ग्रामसेवक त्यांच्यासोबत आले होते, त्यांचं नाव दिघा साहेब। या लोकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही ताळे लावणार आहे असं काही न सांगता डायरेक्ट येऊन 9च्या 9 फ्लॅटला लोक घरात असताना ताळे लावले आणि अशी एक निंदनीय घटना काशामध्ये घडलेली आहे, जी पूर्ण भारतात कुठेच घडली नसेल। तर या सगळ्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तशी तक्रारही दाखल केलेली आहे। लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी, मी एवढी अपेक्षा करतो। धन्यवाद। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।